इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मोठी स्वप्न बघण्यासाठी मोठ्या शहरातच जन्म घ्यावा लागतो असं काही नाही. कारण आपलं यश अवलंबून असतं ते आपल्या मेहनतीवर आणि आपण बघितलेल्या स्वप्नांवर. एका छोट्याशा गावामधून मोठी स्वप्न उराशी बाळगत जिद्दीने ती सगळी स्वप्न पूर्ण करणारे अभिनेता सचिन काळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांची ही सगळी वाटचाल या यशाच्या शिखरापर्यंत कशा प्रकारे पोहोचली हे आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सचिनजी. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तुमच्या बालपणाविषयी आम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय. बालपण म्हणजे लहान असताना मी पहिली दुसरीला पूर्ण प्राथमिक शाळा आपल्या ज्या गावातल्या असतात त्याच्यामध्येच, आता माझं रत्नागिरीपासून 50 किलोमीटर लांब गाव आहे चवे नावाचं, तिथे मी पहिली दुसरी आमच्याच शाळेत झालो. पण भविष्यात शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आईबाबांना असं वाटलं की चांगल्या ठिकाणी ह्याला, म्हणजे चांगल्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा ज्याची सोय चांगली असेल. माझ्या मामाच्या घरी माझी बहीण पण शिकत होती आणि तिथे असं होतं की त्यांच्या दारामध्ये ST येत होती. भविष्यात प्रॉब्लेम नको की 5वी 6वी नंतर, तर म्हणून मी मग माझ्या मामाकडे शिक्षणासाठी गेलो होतो. वाघरला एक कारुळ म्हणून गाव आहे, तिथे मी होतो. वाघरला गावच आहे पण छान. तिथे माझी बहीण शिकल्यामुळे त्यांना आणखी विश्वास होता की ह्याचं पण शिक्षण तिकडे चांगलं होईल, म्हणून मी तिकडे गेलो. 10वी माझं शिक्षण तिकडे झालं. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केलात अभिनेता म्हणून, तर अभिनय 10वी काहीच नव्हता माझ्याकडे. अच्छा. म्हणजे गॅदरिंग जरी असेल शाळेत तरी मी गॅदरिंगला जात नव्हतो, घरी जाऊन झोपायचो. म्हणजे स्टेजची भीती होती का? भीती असं नाही, मला इंटरेस्टच नव्हता पहिल्या एवढा त्याच्यामध्ये, आणि थोडासा आळशी होतो त्या बाबतीत की नाही आपल्याला स्टेजवर नाहीच जायचं, असं काय डेअरिंग बिरिंग नाही. पण 10वी मी कधी गॅदरिंगमध्ये पण सहभाग नाही नोंदवला होता. मग अभिनयाची आवड कधीपासून लागली? अभिनयाची आवड म्हणजे 10वी झाल्यानंतर मी ITIला डिप्लोमा करायचं ठरवलं, इलेक्ट्रॉनिकमध्ये किंवा डिझेल मेकॅनिक हे ठरवलं होतं. कारण मला खोलाखोलीचा जाम घरामध्ये मला म्हणत की तू अशा ह्याच्यातच जा, की खूप साऱ्या गोष्टींची वाट लावत असायचो घरात बसून की हे खोल ते खोल. आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिझेल मेकॅनिक ह्या 2 गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर मग मला त्यावेळी इलेक्ट्रॉनिकमध्ये डिझेल मेकॅनिकला मिळालं नाही, म्हणून मग मी इलेक्ट्रॉनिकमध्ये घेतलं. तर 2 वर्षाचा तो डिप्लोमा मी घेतला होता. आणि त्याच्यात लाईटचं शिक्षण पण मिळतं आपल्याला, म्हणजे रेडिओपासून सुरुवात असते, रेडिओ नंतर TV अशा सगळ्या गोष्टी होत्या इलेक्ट्रॉनिक म्हटल्यावर. तर लाईटचं पण फिटिंगचं काम पण मी थोडंसं शिकलो होतो. तर माझे जे मित्र होते ना, जेव्हा मी रत्नागिरीत आलो हे सगळं शिकायला डिप्लोमासाठी, तर ते जे भेटले होते ते सगळे एकांकिकावाले होते. ते पण असे गावागावातलेच मित्र. सगळ्यांची मी मुद्दामून नावं काय घेत नाही, कारण का माझे खूप सारे मित्र आहेत त्या क्षेत्रासाठी मला मिळालेले. तर ते भेटले आणि त्यांनी सांगितलं तुला इलेक्ट्रॉनिकमधलं माहिती आहे, मग तू आपल्याला एकांकिकेला असा लाईट हवा आहे, तसा लाईट हवा आहे, ॲम्ब्युलन्सचा लाईट हवा आहे, अशा टाईपचे लाईट काही बनवायचं असतील, किंवा आपल्याला एक एकांकिका अशी करायची की रोडवरचा लाईट दाखवायचा आहे, मग ते तू बनवशील का? मग मी ना काहीतरी उद्योग करून त्यांना बनवून देत होतो. आणि मग त्यांना असं वाटलं की हा आपल्याला हवाच आहे माणूस. मग त्यांच्याबरोबर मी जायला लागलो. एकांकिका स्पर्धेला असेल, रिहर्सलला असेल, खूप साऱ्या एकांकिका स्पर्धा त्यावेळी रत्नागिरीत होत होत्या. म्हणजे मी हल्ली ऐकतो की रत्नागिरीत एकांकिका स्पर्धा 1-2च चालू असतील, नाही तर जिल्ह्यातल्या इथल्या म्हणजे आपल्या जवळपास रत्नागिरी सिटीपासूनच्या. पण त्यावेळी खूप गावागावात एकांकिका स्पर्धा होत होत्या. नंतर आम्ही अहमदनगर ते गोव्यापर्यंत सगळीकडे ह्या स्पर्धा, म्हणजे असं असायचं की आज एकांकिका स्पर्धा झाली की दुसरी गाडी तिथनंच भरून दुसऱ्या एकांकिका स्पर्धेला, तिसऱ्या. आणि एकदा एक मुलगा आमच्यातला आजारी पडला होता. दापोलीमध्ये आमचा प्रयोग होता. आयत्या वेळी तो आला नाही आणि मी रोज एकांकिका बघत होतो. एक छोटासा जो रोल होता पण चांगला रोल होता. सगळे डायलॉग पाठ असणार अर्थातच. म्हणजे पाठ म्हणजे काय, रोज रिहर्सलला ह्या मुलांबरोबर. आणि रिहर्सल म्हणजे इतकी करायची मुलं भरपूर. मी त्या मुलांकडनं खूप साऱ्या शिकलो आहे ॲक्च्युली. हे एकांकिका स्पर्धेमधनं खूप शिकायला मिळालं की आपल्यापेक्षा लहान मुलं किती जबरदस्त करतात असं वाटायचं त्यावेळेला, की आपल्याला पण जमेल का. एक तो मुलगा आमचा आला नाही, तर मग मला सगळ्यांनी फोर्स केला, तूच करायचं ते काम, तुला 100% जमणार आहे. आणि दापोलीतली ती मानाची स्पर्धा होती अगदी.
तिथे जवळजवळ 35-40 एकांकिका होत्या आणि त्यावेळेला तिथे आम्ही एका घरात जाऊन रंथरो केली आणि मग मुलांनी माझ्याकडे खूप करून घेतलं. माझा जो पहिला सीन होता तो खूप सारा करून घेतला. मी एकांकिकेमध्ये काम केलं. काम केल्यानंतर तिचा मला वाटतं सेकंड का फर्स्ट त्यावेळेला आला होता आणि तो नंबर आल्यानंतर मी खुश झालो. खूप आनंद वाटला की आपण एखाद्या कलाकृतीमध्ये काम केलं, त्याचा एक चांगला पहिला 3 मध्ये नंबर आला आणि असं वाटलं की आपल्याला जमेल काहीतरी. आणि अच्छा. त्याच्यानंतर मुलांनी खूप डोक्यावर घेतलं की आजपासून फिक्स आहे तू. नंतर तो मुलगा परत आलाच नाही. तो रोल मीच करायला लागलो कायम. अच्छा. म्हणजे योगायोगाने नाटकाशी संबंध आला तुमचा. ऍक्सिडेंट म्हणजे हा ऍक्सिडेंट होता की तो न यावा आणि मला तिथे काम करायला लागावं आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचं एक मोठी कलाटणी पुढे मिळणार आहे मला काही माहिती नव्हतं. हम्म. पण मी ह्या अभिनय क्षेत्रामध्ये तसा आलोय आणि ह्या मित्रांचे माझ्यावर खूप म्हणजे विश्वास जो दाखवला ना तो मला थोडा तरी सार्थकी लागल्यासारखं वाटलं. संगमेश्वरी बाज या नाटकाने तुम्हाला तसं बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने एक प्रसिद्धी मिळवून दिली. तर जेव्हा तुम्ही गावातल्या लोकांशी स्टेजवरून संवाद साधत असता तेव्हा काय असतं मनात, कसं वाटतं त्या लोकांशी त्या ग्राउंड लेवलला येऊन बोलायला? ही वेळ यायला खूप दिवस गेले पण म्हणजे लगेच झालं नाही हे. कारण का संगमेश्वरी बाज ह्या नावामुळे पटकन लोकांना कार्यक्रम लक्षात येत नव्हता पहिला काय आहे. त्याला जेव्हा प्रसिद्धी मिळाली, मी या कार्यक्रमामध्ये 25व्या प्रयोगापासून करायला लागलो काम. 25च्या आधी मी काम करत नव्हतो कारण का हा अगदी 6-7 जणांचाच संच होता. एक 22व्या प्रयोगाला मी बघायला गेलो. नंतर बघायला गेल्यानंतर असं झालं की तू करशील का रे ह्याच्यात काम? म्हटलं करीन. आणि जो एकांकिकेचा विषय मगाशी सांगितला तिथे तेव्हा संगमेश्वरीतनं मी एकपात्री सादर करत होतो. अच्छा. आणि हे सगळे विषय सगळ्यांना माहिती होते एकपात्रीचे. आणि मी गाडीतनं जाताना आपल्या एकांकिका स्पर्धेला आणि चेष्टा मस्करी चालायच्या. तर मी 25व्या कार्यक्रमाला जेव्हा संगमेश्वरी बाजला जॉईन झालो त्यावेळी मी आधी शांतच होतो. म्हणजे आधी हे म्हटलं कसं काय माहिती यांचं एक चालू आहे ना सगळं. तर ते बघता बघता आपल्याला इम्प्रूव्हमेंट काय करायला हवी, त्याच्यामध्ये काय नवीन आणायला लागेल तेही चालू होतं. आणि हळूहळू परिवार पण आमचा वाढत गेला. पहिला 6 जणातला कार्यक्रम, नंतर मग 12-15 असं ते वाढत गेलं. तू जो आता प्रश्न विचारलास की कनेक्टिव्हिटी कशी झाली, की जसं जसं कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली तसं तसा क्राऊड वाढत गेला. लोकांच्या मनामध्ये ह्या कार्यक्रमाची क्रेज निर्माण झाली. तर ही जी भाषा आहे आपली कोकणात बोलली जाणारी ग्रामीण बोलीभाषा, संगमेश्वरी बोलीभाषा म्हणजे आत्ताची, तर ही आत्ताही गावातली जवळजवळ 70-80% जी जुनी लोक आहेत ती बोलतात. हो. आणि त्यांना असं वाटतं की हा आपला माणूस बोलतो आपल्याशी. लक्षात आलं ना की जवळचा माणूस वाटतो. कारण ती भाषाच इतकी काय म्हणतात ना प्रेमळ आहे की त्याच्यामधले बोललेले शब्द, त्याच्यामधली शिवी वाटत नाही. ती असं म्हणजे ना सहज ओघात आलेला एक शब्द आहे म्हणून त्याच्याकडे एवढं कोण जोर देत नाही. तर ते जे शब्द आहेत ते आपले वाटायला लागले आणि त्याच्यामधनं लोकांची कनेक्टिव्हिटी एवढी वाढली की सगळ्या घराघरात आम्ही पोहोचलो. कारण एवढे प्रयोग झाले त्याच्यानंतर. म्हणजे आत्ताच्या काळात सांगायचं झालं तर जवळजवळ 620 प्रयोग संगमेश्वरी बाजचे झालेत. तर ह्या प्रयोगादरम्यान खूप गावं पालती घालून झालीत. एका गावात 3-3 वेळा 4-4 वेळा प्रोग्राम झालेत. 5-5 वेळा सुद्धा एकाच रंगमंचावर सुद्धा कार्यक्रम झालेत. तर ही भाषा जशी आहे की तू जसं म्हणालीस की तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचणारी भाषा आणि तेवढीच शिकलेल्या एखाद्या छान माणसाला जो कोकणातला आहे त्याला कळणारी भाषा. म्हणजे कोकणात न राहणाऱ्या माणसाला सुद्धा ही भाषा समजते. त्याला बोलता येत नसेल पण समजते आणि लोकांना आवडते. खूप सारी मोठी मोठी मंडळी आहेत. म्हणजे ती मंडळी आमच्याकडे फोन केल्यावर खास त्या भाषेत बोलतात. बरं वाटतं की लोकांना आवडते ही भाषा. आणि बरेचसे प्रेक्षक तुम्हाला शिवराम अण्णा या नावानेच ओळखतात. हो, बरेचसे प्रेक्षक मला शिवराम अण्णा म्हणून ओळखतात. आणि कार्यक्रमाला आल्यानंतर मला असं वाटतं म्हणजे मी विनोदी अभिनेता आहे म्हणून सगळ्यांनी आता माझ्यावर आहेच ते. म्हणजे हा विनोद करतो किंवा मी खूप सारे कॉमेडी स्किट मध्ये ठेवता तुम्ही 3 तास प्रेक्षकांना, तर ते मी करतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर मी एक पहिल्यापासून हाच विचार केला की माझ्या कार्यक्रमाला किंवा माझ्या नाटकाला सादर जे करत असेल ते बघायला आलेला प्रेक्षक तो 3 तास त्याची दुःख विसरून माझा कार्यक्रम घरी घेऊन जावा त्यांनी. कारण काय माणसाला आयुष्यात खूप सारी दुःख आहे. ती दुःख विसरून त्याने तो कार्यक्रम बघावा जो काही मी सादर करत असेल तो. आणि त्यांनी कार्यक्रम आमचा घरी न्यावा, लक्षात ठेवावं. हे मला असं वाटतं की आनंद घ्यावा माझ्याबरोबर जेव्हा असेल तेव्हा त्यांनी. मग अशी एखादी प्रेक्षकांकडून आलेली प्रतिक्रिया आहे का की जी कायम लक्षात राहील? हो, बऱ्याच आहेत अशा. मी काय सांगू तुला आता. म्हणजे
एवढा प्रवास मोठा आहे हा. 600 प्रयोग आधी करणं आमच्या दृष्टिकोनातनं माझ्यासाठी तरी हा मोठाच अगदी पल्ला आहे. कारण कोकणातल्या एखाद्या नाटकाचे, कोकणातल्या लोकनाट्याचे एवढे मोठे प्रयोग होणं हे एवढं सोपं नाही आहे. आणि सातत्य आहे त्याच्यामध्ये. परत आमच्या सगळ्यांचे टीमवर्क आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या एवढ्या वर्षामध्ये इतक्या गोष्टी घडल्यात की तुला सांगतो, खिशात 2 रुपये नसताना सुद्धा जर बाहेर पडलीस तू घरातनं, तुला एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय, असं झालंय की मित्रांबरोबर आम्ही धबधब्यावर पोहायला गेलो आणि गाडीच बंद पडली आणि खिशात पैसे नव्हते. मोबाईल होता पण तिथे नेटवर्क नव्हतं. तर तिथे एक माणूस भेटला, अरे तिथे सगळ्यांनी फोटो बिटो काढले. त्या सगळ्यांना कळलं की माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय. मग त्यांनी सांगितलं की तुमची गाडी आम्ही सोडायची व्यवस्था करतो, जिथे तुम्हाला जायचं. तर गाडी पाकी काय पंक्चर होती. तर तिथल्याच एका माणसाने फोन करून टेम्पो बोलवून ती गाडी टेम्पोत टाकून अगदी पंक्चरवाल्यापर्यंत सोडायची व्यवस्था त्या लोकांनी केली. ही झाली आपल्याला एक मदत केलेलीची बाजू. कार्यक्रम बघायला जी प्रेक्षक येतात ते आर्थिक सुद्धा एवढी बक्षीस रूपाने जे काय आपल्याला लक्षात राहण्यासारख्या गोष्टी देतात ना. तर मुद्दामून एक मी सांगेन तुला की एक मुंबईला एक काका आहेत ते आमचे, ते मुंबईला कायम कार्यक्रमाला येतात आणि ते ना आलेले ते मला कसं कळतं तर ते प्रत्येक वेळा 2100 रुपयाचं बक्षीस देतात. हा, तर अशी खूप सारी माणसं आहेत. म्हणजे ते एकटेच असं नव्हे, अजून काही जण आहेत की ते येतात आणि मी आलोय हे सांगायला लागत ते बक्षीस देऊन जातात. माणसं बक्षीस देतात म्हणून ते आमच्यासाठी चांगली असं नाही मी म्हणणार, पण अतिशय प्रेम. काही लोक अशी आहेत की गुहागरला प्रोग्राम असतो, रत्नागिरीतली लोक गुहागरला बघायला येतात, गुहागरची लोक गुहागरच्या 50-60 किलोमीटरमध्ये कुठेही बघायला येतात. हे वेगळंच नातं झालंय का आता. म्हणजे काय म्हणतात ना, मित्र आहेतच सगळे ते आता झालेले आमचे, आणि त्याच्या पुढचं एक वेगळं नातं झालंय. याच संदर्भात तुम्ही एक कविता तुमच्या सोशल मीडियाच्या वॉलवरून पोस्ट केली होती आणि ती खूप व्हायरल झाली. तर त्या कवितेबद्दल काय सांगाल? आम्हाला ती कविता ऐकायला मिळेल? ती कविता अशी आहे की वसाड झाली शेती, वसाड होतोय गाव, जो तो उठतोय आणि शहरात घेतोय धाव. गुराढोरा सुपली, कोंबड्या पण गेल्या, वाडा होता म्हणायला, मेडी तेवढ्या राहिल्या. बावड्या आटल्या, तली आटली, गावच्या सड्यावर गेलो होतं, गावते फक्त रिकामी दारूची बाटली. मोठमोठ्या कंपन्या आल्या, रेल्वे पण आली, मोठमोठ्या कंपन्या आल्या, रेल्वे पण आली, कवडी मोल जमिनीची किंमत मोप झाली. बकास होतंय सगळं, जागं व्हायला पाहिजे आणि कोकणातल्या पोरांनी ह्या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे. ही कविता खूप वर्षापूर्वी लिहिली, पण एक दिवस मी एखाद्या कार्यक्रमामध्ये सादर करताना घेतली आणि ती रील व्हायरल केली कोणीतरी एका मित्राने. एवढी व्हायरल झाली की त्याचे खूप सारे रील्स त्याच्यावरनं आणखी बनल्या. लोकांनी AI वरनं त्याचे व्हिडिओ बनवले. आणि मी कविता म्हणजे काय असं शिकलेलो नाही, हे जे सुचलेलं ते लिहिलंय. तो विषय प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारा बघतोय आपण, जे काही चाललंय ते सगळ्यातनं असा त्यांना जवळचा वाटला असेल म्हणून. कारण का गावातली घरं काही स्थलांतर होत आहेत शिक्षणाच्या साठी असतील किंवा नोकरी धंद्यासाठी, तर ही सगळं डोळ्यासमोर प्रत्येकाच्या आलं असेल किंवा स्वतः ज्यांनी अनुभवलंय ते आलं असेल आणि त्याच्यामुळे ती व्हायरल पण झाली. लोकांनी त्या कवितेला उचलून घेतलं. आता ती घेण्यासाठी मला खूप जण सांगतात ती नक्की घ्या हा कार्यक्रमात, तर मी ती घेतो. तर हा असा एक प्रवास आहे की कार्यक्रमामध्ये ती कविता आली. अच्छा. हल्लीच तुम्ही एका मोठ्या वाहिनीच्या गाजलेल्या कार्यक्रमाचा भाग झालात. तो एक विनोदी कार्यक्रम होता आणि आम्हाला रत्नागिरीकर म्हणून तुम्हाला स्क्रीनवर बघताना खूपच अभिमान वाटत होता या गोष्टीचा. तर तो प्रवास कसा होता तिथपर्यंत जाण्याचा आणि काय वेगळं शिकायला मिळालं या अनुभवातून? शिकायला म्हणशील तर खूपच मिळालं की आपण तिथे पोचेपर्यंत आपली काय धडपड होते. कारण भविष्यात आपल्याला पुढची पायरी गाठायची, त्याच्यासाठी आपण धडपडत असतो. तो या कार्यक्रमाची ऑडिशन्स ह्या कोल्हापूरला झाल्या होत्या. आम्हीच सगळे 4-5 मित्र गेलो होतो रत्नागिरीतनं एक कार घेऊन. तिथे गेल्यावर बघितलं तर आमचा नंबर, मला वाटतं 112वा नंबर होता. तरी पण 100 जण आमच्या पुढे उभे होते आणि जवळजवळ मागे 500, कारण 650च्या आसपास ऑडिशन कोल्हापूरला झाल्या. ह्या कोल्हापुरातल्या झाल्या, अशा महाराष्ट्रात सगळीकडे झाल्या. त्या 650 जणातनं आम्ही 2 जण सिलेक्ट झालो होतो. एक साताऱ्यातला मुलगा होता, ते झाल्यानंतर मुंबईला ऑडिशन झाल्या. 7 दिवसाचं आमचं कार्यशाळा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी परत ठरवलं, कारण का प्रत्येक महाराष्ट्रातली अशी सगळीकडनं बोलवलेली मुलं तिथे आली होती. 40 मुलं आम्ही होतो तिथे शेवटला शिल्लक राहिलेले. मी तिथे गेल्यावर बघितलं ग, काही मोठे कलाकार जे ऑलरेडी मोठे सिनेमे किंवा चॅनलवर काम केलेले ते सुद्धा ऑडिशनला होते. आणि मग आपण कोकणातले त्याच्यात एखाद्या गावातनं गेलोय तर कितपत तिथे आपण टिकू हे भीती वाटायला लागली. कारण का खूप सारी हुशार मुलं
ज्यांनी वेब सिरीज केले आहेत, ज्यांनी काही कॉमेडी शो केलेत, ते तिथे होते. पण नशिबाने तिथे शेवटच्या 25मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि इतकं भारी वाटलं की फक्त एक आपली भाषा आणि आपला ह्या कोकणातला अभिनय याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं होतं. की तेच त्यांना- वेगळे पण आहे ना. आणि त्यांना एक कोकणाचा फ्लेवर हवा होता. पण झालं बाबा ते. आणि नंतर जवळजवळ शेवटचे 10 जे राहिलो होतो त्याच्यापर्यंत मी होतो आणि जवळजवळ 20 एपिसोड मी त्या कार्यक्रमाचे केले. या दरम्यानही मोठमोठ्या सेलिब्रिटीजना भेटायला मिळालं असेल. हो, खरंच. म्हणजे ज्या माणसांना आपण लहान असताना टीव्हीवर बघतो ना, ॲक्च्युली मी तुला मगाशी म्हटलं की मी इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला. तर मला कधी कधी असं वाटायचं की आपण टीव्ही मी खोलायचो, रिपेअरिंग करायचं. हे टीव्हीत कधी आपल्याला जाता येईल का असा कधी कधी विचार होता. आपण किती वर्ष टीव्ही खोलणार, आपल्याला टीव्हीवर दिसायला काय म्हणजे काय करायला लागेल. तर हा योग माझ्यासाठी आला. ज्या माणसांना मी एक विनोदी म्हणून ती माणसं आवडत होती, त्या माणसांबरोबर मला काम करायला मिळालं. मोठमोठे ॲक्टर्स ज्यांच्याबरोबर मी सिनेमामध्ये काम केलं, ज्यांना लहानपणापासून बघतोय आणि भारी काम करतात. म्हणजे कधी ह्यांना भेटता येईल का, यांच्यावर फोटो काढता येईल का, हे जे विचार करत होतो ना मी, त्यांच्यावर काम केलं. जी माझ्या मनामध्ये चांगली चांगली माणसं होती त्या सगळ्यांबरोबर मला जवळजवळ काम करायची संधी अजून सुद्धा आहेत भरपूर माझ्या मनामध्ये. आता बघूया कसा योग येतोय. पण ज्या आवडते कलाकार जे होते त्यांच्याबरोबर हळूहळू काम करायला मिळायला लागले आता मला. मस्त. छोट्याशा गावामधून सुरू झालेला हा तुमचा अभिनयाचा प्रवास आज रुपेरी पडद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. तर काय वाटतं मग मागे वळून बघताना? तसं एवढं मला वेगळं म्हणजे आपण प्रसिद्ध झालो ह्याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे. माझ्याजवळ जेव्हा लोक येऊन म्हणजे बोलतात की तुम्ही भारी काम करता, तुम्ही छान अभिनय करता, तुम्ही वाटत नाही एवढे म्हातारे आहेत असं. मी स्टेजवर असताना 50-60 वर्षाचा म्हातारा करत असतो आणि नॉर्मल राहताना आपण नॉर्मल राहण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर काय झालं माहिती का, मी एक असं ठरवतो की आपण जेव्हा नाटकात कॅरेक्टर म्हणून काम करत असतो ना, की रंगमंचावरनं खाली उतरल्यानंतर आपण नॉर्मल माणूस म्हणून जसं राहतो ना तसंच राहायचं. हां, आपण एक छान पल्ला गाठला इथपर्यंत, पण त्याचं असं नाही की डोक्यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी असायला हवं, आता मी बाबा ॲक्टर आहे असं नाही. मला वाटत की मित्र आहेत तसेच आहेत ग सगळे. म्हणजे कसं म्हणतो ना की मी गावात गेल्यावर गावातल्या मित्रांबरोबर राहतो, त्यांच्याबरोबर मजा करतो, उत्सवाला आम्ही सगळे एकत्र असतो. तर ते मित्र म्हणतात त्यावेळी तू इथल्या लोकांची चेष्टा करायचास, म्हणजे मिमिक्री करायचास, आज ते आमच्यामुळे तू मोठा झाला. प्रत्येक जणच असं म्हणतात. किंवा आत्ताचे जे मित्र आहेत ते सुद्धा असंच म्हणतात. मधले शाळेतले क्लासमधले मित्र असतील, त्या ITI मधले मित्र असतील, ते सुद्धा असं म्हणतात की त्यावेळी तू आमची जी चेष्टा करायचंस ना त्याचा हा फायदा तुला पुढे झाला. तर हा प्रवास जो आहे ना याच्यामध्ये असं मागे वळून बघताना एवढंच म्हणेन की प्रवास छान चाललाय, हा असाच चालू दे आणखी, आणि मी आहे तसंच राहू दे. पण म्हणजे मला जेव्हा घरात येईन तेव्हा घरातल्यांसारखाच म्हणजे मित्रांबरोबर तसंच राहायचंय, कार्यक्रमात असेल तेव्हा कार्यक्रमातल्या मुलांबरोबर तसंच राहायचंय. फक्त आपली काय म्हणतात उद्दिष्ट मोठी मोठी होणं गरजेचं आहे, एवढंच म्हणेन मी. आजही तुमचं गावाशी तितकंच घट्ट नातं आहे. म्हणजे 100% तुमच्या सोशल मीडियाच्या वॉलवर आम्ही बघतो की बऱ्याचशा कोकणातल्या ज्या खास गोष्टी असतात त्या जगासमोर मांडण्याचा तुमचा प्रयत्न असतो. काय असतं ते मांडताना मनात? मी ना कोकणातली माणसं खूप जवळनं अनुभवली आहेत. मी माझी शाळा खूप जवळनं अनुभवली आहे, गावातली खूप गरिबी. हा 30-40 वर्षाचा जो काळ आहे ना तो इतका फटकन बदललाय ना की ती गरिबी आणि आत्ताची माणसं बघितल्यावर असं वाटतं की हे सांगितलं तर आत्ताच्या लोकांना खोटं वाटेल. शाळेतली मुलं, दप्तर हा विषयच नव्हता ग, त्या पिशव्याच घेऊन, आम्ही सुद्धा पिशव्या घेऊन जात होतो. त्या काळापासूनचा जो आत्ताचा जो मधला जो पिरियड आहे ना त्याच्या नवीन मुलांना हा कळणारच नाही. मी भाग्यवान समजतो की अशा काळातले आम्ही जन्मलोय की आपण लँडलाईन फोन बघितलाय, आपण नोकियाचे मोबाईल बघितलेत, आपण CD प्लेअर बघितलाय, आपण पेनड्राईव्ह बघितलाय, आपण टेप रेकॉर्डर पण पहिल्या काळातली बघितली आहे, ग्रामाफोन पण बघितलाय, आणि आता आपण स्मार्टफोन बघतो. केवढा काळ आपण बघितलं ना. ते जे गाव बघितलंय ना मी, त्याच्यामुळे माझं गावाची नाळ खूप जोडलेली आहे. आम्ही अशा शाळेत शिकलोय की एकाच खोलीमध्ये 4 वर्ग भरायचे, 1ली, 2री, 3री, 4थी एका खोलीत. 2च खोल्या होत्या, 2 खोल्यांमध्ये 7वी पर्यंतची शाळा. 2 खोल्यांमध्ये 4 वर्ग भरत होते आणि छान होतं ग सगळं. सारवायचं शनिवारचं, आणि साफसफाई आम्हीच करायची. आणि आमच्या काळात पालक कोण जाऊन सांगत नव्हतं किंवा मुलांना कामाला का लावलं. शाळेतलं पाणी आम्ही भरायचं, इतकी मजा ना ग. तर मी असं ऐकलं की आता जपानमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला लावतात, पण आम्ही त्यावेळी केल्या आहेत, सगळ्या अनुभवल्यात. सकाळी येऊन शाळेचा कचरा काढायचा, मग सारवायचं. दर शनिवारी आम्ही सारवायचो. शाळेत वनभोजन, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शाळेची सहल. पहिली शाळेची सहल 10 रुपयात गेली आमची. तर हे कोकण अनुभवलंय.
भातशेती, आंब्याच्या बागा, खेळ, आपल्या शिमग्यातले खेळ, आट्यापाट्या असतील, गोट्या, कबड्डी, सगळे खेळ अनुभवलेत. त्याच्यामुळे मला ना ह्या मातीशी एक नाळ माझी जोडलेली आहे. मी किती शहरात गेलो तरी मला थोडीशी घुसमट होते. जेवढी मी कोकणात म्हणजे आपल्या गावात राहताना जेवढा मी सुखी असतो आणि मला खूप असं एकटं एकटं जाऊन बसायला पण आवडतं, बागेत जाऊन, तर मी बसतो आणि सगळ्या झाडांवर मला असं प्रेम करायचं वाटतं. तर ह्या कोकणातल्या सगळ्या गोष्टी मी जवळनं बघितल्यात. तिथल्या लोकांचं राहणीमान मी बघितलंय. त्यांना आपल्याकडे बॅलन्स किती ह्याच्याशी पेक्षा आपलं राहणीमान, आणि ते इतकं आनंदी जगतात ना गं, दिवसभर राबतात. म्हणजे लोककलेचा एक विषय जर तू म्हणालीस तर कोकणामध्ये आपल्याकडे नमन चालतं, जाखडी चालते, भारुडं चालतात, डफावरचे नाच असतात. तर तू आपल्या कोकणातलं वैशिष्ट्य, दिवसभर राबणारी माणसं असतात ना, जी मोलमजुरी करतात, ती रात्री तीच ना गं लोककलेचे कार्यक्रम करतात. किती सुखी आणि आनंदी असतील. त्यांना परत सकाळी उद्या दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं ना. तर ही सगळी लोकांची जी राहणीमान आहे ना, हे मला बघून कोकणाशी, आपल्या मातीशी नाळ माझी घट्ट आहे अगदी. मला ते सगळं आवडते ह्या गोष्टी. माझ्या घरी रेशन दुकान होता, म्हणजे बाबा सांभाळायचे. तर तिथे येणारी लोक इतकी छान गप्पा मारत असायची आपापसात. त्यांच्यातलं संभाषण मला ऐकताना खूप भारी वाटायचं. मी त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलायचो. त्यांना पण तू म्हणतेस ना की ती कनेक्टिव्हिटी आहे कोकणाशी. बरोबर. अभिनयाव्यतिरिक्त गणपती मूर्ती घडवणं ही पण तुमची एक खासियत आहे. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे की ही आवड कुठून लागली? आवड नाही आहे ही, ॲक्च्युली हा वारसा आहे. म्हणजे माझ्या पंजोबांनी गणपती काढायचे. म्हणजे मला जे सांगितलेलं आहे घरातनं, आजोबांकडनं माहिती मिळालेली, की बोंबाड्याची माती, म्हणजे वारुळाची माती म्हणतो ना आपण, बोंबाडा माहिती ना, म्हणजे वाळवी जी माती काढते अशी पावसामध्ये, त्याला भोंबाड्याची माती आमच्या कोकणात म्हणतात, लाल माती असते ती. तर त्याचे गणपती आमच्या घरात काढले जायचे पहिले. म्हणजे कसं माहिती ना, वाडीत गणपती, गावकर गणपती आणायचे, मग ते गावकरच माती आणून द्यायचे आणि त्यांचे गणपती पंजोबा काढून द्यायचे. त्यांना हळद, पिंजर, अबीर हेच कलर असायचे. हो का? हा. आणि मग हळूहळू आपण नंतर शाडूची माती वापरायला लागलो. आजोबा गणपती काढायला लागले पंजोबांनंतर. आणि काय म्हणतो ना आपण, साचेबीचा खूप प्रकार कमी होता. नॉर्मल हातान काढणं आणि असा आकार एकदम फिनिशिंग नव्हता त्यावेळी. त्यावेळेचा एक गणपती होता, 70-80 वर्षापूर्वीचा एक गणपती आहे आमच्याकडे. हा. तर तो गणपती बघितल्यानंतर असं वाटलं की आकार गणपतीचा 4 हात लांब सोंड जे काय आहे ते तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित दिसतंय, पण कलर किंवा काय तुम्हाला आत्तासारखं नव्हतं. खूपच म्हणजे हळद पिंजरेचे कलर बिलर असे लावलेले. तर आजोबांनी काढले, पंजोबांनी काढले, बाबांनी काढले. मला वाटतं 300-400 गणपती आमच्या घरात होते. पण त्याच्यानंतर बाबांना सुद्धा जमेन असं झालं, कारण रेशन दुकानचं पण काम करायचे. जे मदत करायला जी मुलं यायची ती हळूहळू कमी झाली. नंतर मग गणपतीचं प्रमाण पण कमी. बाबांनी जी काही मुलं आपल्याकडेच कामाला होती त्यांनाच सांगितलं की तुम्ही तुमच्या वाडीतले असतील तर तुम्ही काढा तिकडेच. मग जे आमच्याकडे काही कामाला होते तेच गणपती आता काढतात आजूबाजूला. तर अजूनही 30-40 माझ्याकडे गणपती आहेत, पण ते मी वारसा म्हणून चालवतोय. खरं सांगायचं, माझ्याकडे सुद्धा आता वेळ कमी आहे, तर मी काही आणतो, काही काढतो. तर मी आलेला वारसा तो चालवतोय माझ्याकडे, कारण का ही परंपरा आहे आमच्याकडे. आणि जी लोक आहेत त्यांना जा म्हटलं ना आता आमच्याकडनं, आता ह्या वर्षी आम्ही गणपती काढणार नाही, तर ती नाही जाणार. एवढी घट्ट त्यांचं नातं आहे, पूर्वापार चालत आलेलं आहे. हां. मी म्हणेन तर कस्टमर आणि गणपती कारखानदार असा विषय नाही आहे इथे. ते एक वेगळं नातं झालं आहे इतके वर्षाचं. म्हणजे माझ्या आठवणीत मला कळायला आलं 40 वर्षाचे आमच्याकडे गणपती नेत आहेत. काही जण जुने पण असतील. आमच्याकडे भातगावच्या समोर राई म्हणून गाव आहे, तिथपासूनचे आजही ठराविक गणपती, एक गणपती असेल, पण ते आजही ती लोक अगदी न्यायला येतात आणि एका गणपतीसाठी बोटी बिटीतनं गणपती नेतात ते. तर एक वेगळं नातं आहे कारखानदार म्हणून. या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंब कसं पाठीशी उभं होतं? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अभिनय क्षेत्र असेल किंवा कुठचंही कलाक्षेत्र असेल, तर घरातला एक कर्ता पुरुष जेव्हा अशा एखाद्या अनिश्चित क्षेत्रामध्ये काम करणार असतो, तेव्हा घरच्यांच्या मनामध्ये एक छोटी भीती असते की हे क्षेत्र आपल्याला पोसू शकतंय का? तर मग अशा वेळेला घरचे तुमच्या पाठीशी कसे उभे राहिले? तसं म्हटलं तर आईबाबांचा ह्या गोष्टीला थोडासा विरोध नाही म्हणता येणार, पण ते ह्या गोष्टीला घाबरतात. आणि ते पण गावातले आहेत. म्हटलं ना की गावातली माणसं खूप खरी असतात, ती स्पष्ट सांगतात हे काय खरं नसतं. असं त्यांनी मला सांगितलं होतं की ही मृगजळ आहे. म्हटलं ठीक आहे, मी नोकरी तर सोडत नाहीये, मी नोकरी सांभाळून सगळं करत होतो. तर ह्याच्यामध्ये आईबाबांनी सपोर्ट खूपच केला आत्तापर्यंत, खूप. आणि मुळात बायको, रोज प्रयोग लागतात आमचे, कधी कधी 10-10 प्रयोग आम्ही सलग सुद्धा करतो. त्यावेळी रात्री आल्यानंतर, रात्री म्हणजे आम्ही पहाटेच येतो, सकाळी 5-6ला आल्यानंतर घरात बॅग टाकायची,
झोपायचं आणि सकाळी परत 10 वाजता उठून कामावर जायचं. कामावर 5-6 वाजता निघायचं आणि परत बॅग घ्यायची आणि निघून जायचं. मला बॅगेत बघावं लागत नाही की काय आहे आपल्या बॅगेत. हं. कारण काय तिला इतकी सवय झाली ना आता ह्या गोष्टीची. कार्यक्रमामध्ये माझा एक टॉवेल आहे. हं. आज जवळजवळ 650 प्रयोगाला तो एकच टॉवेल वापरला आहे मी. आपण म्हणतो ना एक आपली जी वस्तू असते की त्याच्यामुळे आपल्याला एक बळ येतं तसं टाईपचं ते मी त्याला मानतो. तर तिला माहिती आहे की ते लागतंच त्याला. तो वापरणार नाही पण तो बॅगेत हवा. तर अशा काही गोष्टी आहेत त्या बॅगेत भरणं. म्हणजे वेळेवर मला पाण्याच्या बाटलीपासून अगदी आज उशीर झाला असेल तर एखादा डबा कोपऱ्यात टाकून ठेवायचा, 2 लाडू त्या डब्यात. हे सगळं सईमुळे आहे सगळं. आणि ती पाठीशी आहे खंबीर. म्हणून तर एवढे प्रयोग आहे. मग मी तर म्हणे आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाची बायको तेवढी खंबीर पाठीशी आहे प्रत्येकाच्या. म्हणून ह्या गाडा सगळा व्यवस्थितरित्या चाललेला आहे. अच्छा. कारण काय म्हणतो ना आपण की त्यांचा सपोर्ट नसेल तर भविष्यात काहीच होणार नाही. बरोबर. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की मोठी स्वप्न बघण्यासाठी मोठ्याच शहरामध्ये जन्म घ्यायला लागतो असं काही नाहीये. त्याच्यासाठी मनात एक जिद्द असावी लागते आणि ती मोठी स्वप्न बघण्याची इच्छा असावी लागते. तर जी नवीन मुलं या क्षेत्रामध्ये येऊ बघतायत, अगदी छोट्या छोट्या गावांमधून जी मुलं अभिनय क्षेत्रामध्ये काम करू इच्छित आहेत, त्यांना काय सांगाल? खरं सांगू तुला मी नवीन मुलं आहेत ना ती आमच्यापेक्षा हुशार आहेत ग. कारण काय माहितीये त्यांनी एवढं भारी त्यांनी जग बघितलंय आत्ताचं जे. तर आता तरुण मुलं जी नाटकं करतात किंवा एकांकिका असतील किंवा स्किट असतील ती इतकी जबरदस्त करतात. तर आपल्यापेक्षा ही नवीन मुलं खूप छान करतात, त्यात वादच नाही. पण एक होतं काय माहिती का, ऑडिशन हा विषय आहे. आता मी सिनेमासाठी खूप ऑडिशन देतो. शेकडाभर ऑडिशन दिले असतील आत्तापर्यंत. कुठची तरी ऑडिशन दिलेली कुठेतरी जाते आणि आपल्याला फोन येतो, तुमची ऑडिशन आम्ही बघितली, तुम्ही काम करणार का. हा फोन आपल्यासाठी ही आपली ऑडिशन दिलेल्याची एक पोचपावतीच मी म्हणेन ना की एखाद्या मोठ्या कलाकृतीत तुम्हाला काम करायला मिळतं तर ते तुमच्यासाठी महत्त्वाचंच असेल ना. आणि नवीन पिढीला मी तर म्हणेन प्रत्येक गोष्टीला ऑडिशन लागते या. आणि मी बघितलं की नवीन मुलांना ऑडिशन सांगितलं ना की जरा ते थांबतात. मग ते प्रश्न विचारतात, प्रोडक्शन काय आहे, कोण करतंय, आधी तू दे तर माझं म्हणणं. कारण काय आहे माहिती आहे आपली सुरुवात तर होऊन जाते ना आयुष्याची एक चांगली रुपेरी पडद्यावर तू कधी कुठली ऑडिशन कुठे जाऊन पोहोचेल सांगू शकत. आणि खूप वेळा असं होऊन जातं प्रोडक्शन काय आहे. मग मला असं वाटतं की काय विचारता तुम्ही, विचारावं. माझं म्हणणं माहिती असावी आपल्याला. पण ऑडिशन दिल्यामुळे तर फुकट काय जाणार नाही ना. एक देऊन बघूया. मी खूप ऑडिशन दिले आजपर्यंत खूप. आणि मला असं झालं की एक ऑडिशन दिल्यामुळे एका सिनेमामध्ये काम मिळालं. त्या सिनेमातलं काम बघून दुसरा सिनेमा मिळाला, मग तिसरा मिळाला. असं झालेत आता 5-7 सिनेमे असं. तर नवीन मुलांना हेच सांगेन की तुम्हाला शिक्षणामध्ये सोयी पण झाल्यात. म्हणजे तुम्ही कला विषयात काय म्हणतो ना आपण डिप्लोमा घेऊ शकताय, जे आम्ही घेतलेलं नाही आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे अभिनय करू शकाल. आणि तुम्ही प्रयत्न तर करत राहा, ऑडिशन देत राहा. आणि आपण एक काम करून थांबणार नाहीच ना. बरोबर. एक काम आपलं झालंय म्हटल्यावर मग आपण दुसरं काम बघायलाच हवं. फक्त एकदा एका कामाला आपण होय म्हटलं असेल तर दुसऱ्या कामाला होय म्हणू नका. कारण कलाकार क्षेत्रामध्ये त्याला खूप महत्त्व आहे. सचिनजी, तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा छान सगळा प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात. बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि जसं मी आधीपासून म्हणते की आपली पार्श्वभूमी काय आहे किंवा आपण जन्म कुठे घेतला यापेक्षा आपल्याला आता भविष्यात काय करायचं आहे आणि कुठे जाऊन पोहोचायचं आहे हे मनात आपल्या पक्कं असलं की आपल्याला हवं ते साध्य करता येतं. आणि याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.